गुड मॉर्निंग. सर मी अकोल्यावरून जॉईन केलेलं आहे आणि हा फर्स्ट मंथच आहे मी जॉईन केलं ते. पण रिझल्ट एवढा छान आहे आणि मी एवढी सॅटिस्फाईड आहे की खूप छान. माझं सीझर झालंय. माझं बाळ आता 6.5 महिन्याचंच आहे. तर माझ्या वेट मध्ये 3.5 किलो वजन कमी झालंय माझं. वाव. आणि बाळाला तर कंटिन्यू फीड करावं लागतं, त्याच्यामुळे माझी पूर्णतः अशी झोप होत नाही. पण फक्त शुगर चॅलेंजमुळेच हा इफेक्ट आलाय, कारण डाएटही करू शकत नाही, बाळ छोटा आहे. फीड घेता तर फीडिंग मध्ये पण खूप छान आहे, म्हणजे मिल्क आउटपुट खूप छान आहे. आणि मेंटल स्ट्रेस खरोखर कमी झाला. आणि तुझ्या अफर्मेशन साठी एकदम हार्टली थँक्यू. त्या अफर्मेशनचा मला खूप जास्त फायदा होत आहे. थँक्यू. आय एम हॅपी. ग्रेट. थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू. अमेझिंग रिझल्ट. 3.5 किलो वजन कमी झालं. शक्यतो डाएट करू नका. फिडिंग मॉम असाल तर तो डॉक्टरने हो. सांगितलेलं डाएट व्यवस्थित घ्या, पोटभर घ्या. हा सर, पोटभर खाते. फक्त शुगर चॅलेंजेस हे केलाय, कारण प्रेग्नन्सी मध्ये मला डायबिटीज होतं, त्याच्यामुळे ती आधीपासून सवय होती की झिरो शुगरच आहे. ओके. बाकी डाएट कम्प्लीट घेते, कम्प्लीट खाते, सगळं काही खाते. फक्त शुगर आहे अमेझिंग. कम्प्लिटली अवॉइड आहे. बेबी किती दिवसांचा आहे, किती महिन्यांचा आहे आता? आता 6.5. मी जॉईन करण्यापूर्वी गायनेकोलॉजिस्ट सोबत कन्सल्ट केला होता, जॉईन करू का म्हणून. बर. तर त्यांनी 6.5. हा. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करेल, कंपल्सरी 8 महिने पूर्ण होईपर्यंत सूर्यनमस्कार करू नका. अच्छा. ओके. ओटीपोटावर ताण येईल अशी आसनं कमीत कमी 8 महिने करायचे नाहीत. सी सेक्शन झालं असेल तर, सिझरियन झालं हो, असेल. सी सेक्शन झालं हो. हा, 8 महिने करू नका. बरं. ओके. कारण त्या जखमा भरून यायला तेवढा वेळ लागतो. 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. हम्म, हम्म. ओके. म्हणून तुम्ही आता ठीक आहे, वर्ग जॉईन केलाय, हरकत नाही, पण इथून पुढे प्रिकॉशन घ्या. सूर्यनमस्कार करू नका. बरं. ओके. 8 महिने झाल्यावरती हळूहळू सूर्यनमस्कार चालू करा. ठीक आहे सर. ओके. गुड. मग अमेझिंग सर, रिझल्ट. वॉर्मअप जे आपण रेग्युलर करतो ते केलं तर चालेल ना? येस. कारण आता ओटीपोटावर. जर मी डिस्कंटिन्यू केलं तर ती कंटिन्युटी माझी विस्कळीत होऊन जाईल. येस, तेच तुम्हाला उत्तर सांगतोय. ज्या आसनांचा ओटीपोटावर ताण येतो ती कोणती आसनं हम्म. करायची नाही. बरं. ओके. 8 महिने पूर्ण होईपर्यंत. मग ठीक आहे. सायकलिंग आहे, उत्थान पदासन आहे. ओके. हम्म. ही जी आसनं आहेत, भुजंगासन, धनुरासन, ह्यानी पोटावरती, ओटीपोटावर, पाठीवरती ताण येतो तर ही आसनं करू नका. साईड स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता. सगळे सूक्ष्म व्यायाम तुम्ही करू शकता. बरं. ओके. सिंपल स्ट्रेचिंग आसनं तुम्ही करू शकता. म्हणजे या वर्गातली जवळपास 40 ते 50% आसनं तुम्ही दररोज करू शकता. जे दररोज क्लासमध्ये घेण्यात येतात ती आसनं तुम्ही करू शकता. ठीक ओके. सर, जस्ट टेक प्रिकॉशन. ओटीपोटावर ताण नाही आला पाहिजे. ओके. आहे. येस, व्हेरी नाईस. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. 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 येस.